जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षिकेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. अपंगत्वाचे बनावट व खोटे प्रमाणपत्र केले होते सादर. शिरगाव जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षिकेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. बदलीचा लाभ मिळण्याकरिता अपंगत्वाचे बनावट व खोटे प्रमाणपत्र. चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण येथील शाळेत असताना घडली होती घटना. चांदूर रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू. बदली प्रक्रिया सन 2022 मध्ये संवर्ग 1 मधून बदलीचा लाभ मिळण्याकरिता अपंगत्वाचे बनावट व खोटे प्रमाणपत्र सादर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या तत्कालीन सहाय्यक शिक्षिका व सध्यास चांदूर बाजार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिरसगाव कसबा येथे कार्यरत असणाऱ्या ज्योती कृष्णराव बर्डे यांच्या विरुद्ध चांदूर रेल्वे पोलिसात गुरुवारी 20 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. सूत्राच्या माहितीनुसार ज्योती कृष्णराव बर्डे ह्या चांदूर रेल्वे तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा निमगव्हाण येथे सन 2022 मध्ये कार्यरत होत्या. अशातच 2022च्या बदली प्रक्रियामध्ये संवर्ग 1 मधून बदलीचा लाभ मिळण्याकरिता अपंगत्वाचे बनावट व खोटे प्रमाणपत्र सादर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. प्रशासनाची दिशाभूल केल्याचे विभागीय खाते चौकशीमध्ये सिद्ध झाले असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार स्थानिक पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनय देशमुख यांनी याबाबतची फिर्याद चांदूर रेल्वे पोलिसात दिली. त्यावरून चांदूर रेल्वे पोलिसांनी सध्यास जिल्हा परिषद शाळा शिरसगाव कसबा पंचायत समितीत चांदूर बाजार येथील सहाय्यक शिक्षिका ज्योती कृष्णराव बर्डे यांच्या विरुद्ध भादवी कलम 417 420 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.